वर्ग चालतं. सर त्यांचं नाव आहे संजय मिस्त्री. लहानपणी दिवाळी अंकात किंवा पेपरमध्ये मी कार्टून बघायचो आणि त्यावेळेला अशी इच्छा होती की एकदा तरी या माणसाला आपल्याला भेटायला मिळालं तर हरकत नाही. ती भेट माझी स्मारकात झाली. मी कुर्ल्यात राहत होतो. सर हे कुर्ल्यात राहतात. माझं घर आणि त्यांचं घर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण मला माहीत नव्हतं ते कुर्ल्यात राहतात म्हणून. तो सर म्हणजे आपले खूप ग्रेट माणूस आहेत. तुम्ही त्यांची चित्रकला जे चित्रकलेचे विद्यार्थी आहेत ते ओळखतातच, पण आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो की ही एक ग्रेट चित्रकला असणारी व्यक्ती आहे. बाकी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर आपण आता कार्टून म्हणजे काय, कॅरिकॅचर म्हणजे काय, हे सगळं सरांकडून शिकून घ्यायचं. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर फील फ्री टू आस्क. नटीन वर्ड. मयुरेश आणि ॲस्टन आवाज येतो का? तर तुम्हाला पण डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ॲस्टर मराठीमध्ये बोलणार आहेत. सर तुला समजतं मराठी, काही प्रॉब्लेम असेल तर विचार. चल. महेश कुलकर्णी सरांनी माझी ओळख करून दिली. मला पण माझी एवढी ओळख माहिती नव्हती. ते म्हणाले मी कुर्ल्यात राहतो, पण मी नेहमी व्यंगचित्रात राहत असतो. बऱ्याच वेळेला आपल्या फॉर्मवरती लिहिताना आपलाच पत्ता माहिती नसतो. माझं पण तसंच होतं. फॉर्म वगैरे भरायचं झालं की मला बायकोला विचारावं लागतं आपला ॲड्रेस काय. पण कुलकर्णी सरांनी मला सांगितलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. महेश कुलकर्णी आणि मी आम्ही अगदी जिगरी दोस्त आहोत. आणि आमचे दुसरे एक मित्र दोघांचे विकास सबनीस आणि आम्ही UPSC MPSC वर्गामध्ये दरवर्षी एखादं तरी लेक्चर देत असतो. विकास सबनीसांची आठवण काढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. महेश कुलकर्णी सर तर विकास सबनीस दिसल्यानंतर लगेच त्यांचा व्हिडिओ बनवायचा आणि यूट्यूबवरती टाकायचा. आणि विकास सबनीस आणि त्यांची आणि माझी दोस्ती, आज ते नाही आहेत तरी सुद्धा त्यांची माझी दोस्ती महेश कुलकर्णी सर आम्ही ही त्यांच्या जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी रहने वाली. तर मित्रो, आपण विकास सबनीस यांना आदरांजली देऊ. आणखी आपली आज व्यंगचित्रकलेचा हा जो वर्ग आहे त्याची सुरुवात करू. प्रथम मी आमच्या व्यंगचित्रकलेच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना एक चांगली गोष्ट केलेली आहे. त्यांना अभ्यास न करता MPSC आणि UPSCच्या वर्गात आणले. अभ्यास न करता जसं पहिलीतून 5वीत ढकललं जातं, लॉकडाऊनच्या काळामध्ये तसंच झालेलं आहे. पहिलीतली मुलं 4थीत कधी गेली त्यांना पण नाही कळत. तसं आमचे व्यंगचित्रकलेचे विद्यार्थी UPSC MPSCच्या वर्गामध्ये आलेले आहेत आणि UPSC MPSCचे विद्यार्थी व्यंगचित्रकलेच्या वर्गात आले. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनातले प्रश्न विचारायचे, पण ते प्रश्न व्यंगचित्रविषयक, जर्नलिझम विषयक असतो. तुमच्याकडे सर्किट नाही, मला शूटिंग घ्यायचं. ओके. व्यंगचित्रकला विषयक, जर्नलिझम विषयक, समाजकारणाविषयी, राजकारणाविषयी असले तरी चालतील. कारण तुमचा तो विषय आहे. UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांचा तो विषय आहे. त्यामुळे तुमच्या विषयातले कुठलेही प्रश्न विचारले तरी चालतील. पण हे प्रश्न असतात का? आज आमच्याकडे सर पाणी नाही आलं ते काय वेळा माझ्या ताईचं लग्न जमलं काय करायला पाहिजे तसले प्रश्न आपला जो विषय त्या संबंधाचा असतील तर त्यांची मी चांगल्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मला वाटतं मी तर व्यंगचित्रकला दाखवणारच आहे ते. तुम्हाला वेळ देतो की सगळ्यांना, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा, की तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार होऊ द्या. जोपर्यंत प्रश्न निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत त्याची उत्तर सापडणार नाहीत, लक्षात ठेवा. कुलकर्णी सर, महेश कुलकर्णी सर आणि आम्ही समाजकारणात सुद्धा वापरतो. आमचं दोघांचं, कुलकर्णी सरांचं, महेश कुलकर्णी सरांची देशभक्ती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आमचे राजेंद्र वराडकर, मंजिरीताई मराठे किंवा रणजित सावरकर सर, जे स्वातंत्र्य सावरकरांचे पण तू, त्यांची देशभक्ती त्यांच्याही तुम्ही सहवासात राहिल्याशिवाय कळणार नाही. तर मी तर त्याचं तोंडावरती कौतुक करण्याची गरज नाही, कारण त्यांना आवडणार पण नाही आणि ते त्यातले नाहीच आहे. तर ह्या लोकांच्या सहवासात तरुण वर्गाने राहावं. मी तर म्हणेन की तुम्हाला हे असे सर भेटलेले आहेत की जे नुसते क्लास नाही चालवत आहेत, ते क्लास सर आहेत. कारण मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. त्यांच्या रोमा ते देशभक्ती आहे. महेश कुलकर्णी सर आणि मी आज जर स्वातंत्र्याचा लढा असताना तर ते वासुदेव बळवंत फडके असते, मी मधूनला लेंगरा असतो. इतक्या आमच्या रोमात ही देशभक्ती भरलेली आहे. मग राजेंद्र वराडकर असतो, त्यांचं पण बोलणं बघा ना, एखाद्या स्वातंत्र्य सैनिकांचं
रणजित सावरकर आमचा जो ग्रुप आहे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा, माझ्या तो बोलताना पण अंगावर काढतात की आम्ही देशप्रेमाने असे भारलेले आहोत. आम्ही जे क्लासेस वगैरे घेतो पैसा निर्मिती आमचा व्यवसाय नाहीये. एक तरुणांची रोजगार निर्मिती, त्यांना उपजीविकेत एक साधन निर्माण व्हावं म्हणून आम्ही हे उपक्रम म्हणण्यापेक्षा उपद्व्याप म्हणूया, हे उपद्व्याप करत असतो. हा, तर आपण व्यंगचित्रकलेकडे वळूया. व्यंगचित्रकला ही आपल्याकडे जी आली ती ब्रिटिशांनी आणली. आपण ब्रिटिशांना घालवण्यासाठी स्वातंत्र्याचं आंदोलन केलं, पण शेवटी काही गोष्टी आहेत त्या सत्य, त्या आपण सत्य जाणून घेणं तर आपल्याला पुढे जात आहे. ब्रिटिशांनी ही कला आणली कशी? का पिशवीतून आणली का? आणली म्हणजे कशी आणली? तर आज जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आहे, तर तसा त्यावेळेला प्रिंट मीडिया हा प्रभावी होता. आणि इंग्लंडमध्ये काही व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक एकत्र झाले आणि त्यांनी एक मासिक काढलं. कोण एकत्र झाले? व्यंगचित्रकार आणि कोण? मोठ्याने बोला. जेवलात ना सगळे? मोठ्याने बोला. आवाज उठवायचा तर आवाज मोठा नको का? माझा आणि कुलकर्णी सरांचा आवाज केवढा मोठा आहे. देशसेवेचा, स्वातंत्र्याचा असं म्हणून देश स्वातंत्र्य मिळालं का? मग आवाज कणकणीत नको का? आई समोर कसा आवाज कणकणीत असतो, बायको समोर माझा सुद्धा. आई समोर अरे चहा दे ना, मग तसं बोला ना. आणखी कोण होते व्यंगचित्रकार? आणखी कोण होते? विनोदी लेखक आणि व्यंगचित्रकार एकत्र झाले आणि त्यांनी एक नियतकालिक काढलं. म्हणजे आता युट्यूब चॅनेल काढतात ना, तसं त्यांनी एक मॅगझिन काढलं. त्या मॅगझिनचं नाव काय होतं? लक्षात ठेव, तुम्हाला येतात प्रश्न. तुम्हाला UPSC MPSC ला विचारले जगातलं पहिलं व्यंगचित्र नियतकालिक कोण होतं? त्याचं नाव होतं पंच. काय नाव होतं? पंचचा अर्थ सांगा मला. पाच कोण बोललं? हात वर करा. पाच बोट त्याने दाखवली. पंच हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा पाच कसा अर्थ होईल? मुक्का. मुक्का. आणखी बरोबर, जोकची पंचला. आणखी आणखी पंच पेय. आणखी हरकत नाही, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे जाऊया. इटलीमध्ये कठपुतळ्यांचे खेळ व्हायचे. इटलीमध्ये कठपुतळ्यांचे खेळ होते. त्या कठपुतळ्यांच्या खेळामध्ये एक विदूषकाचं पात्र होतं आणि त्या विदूषकाच्या पात्राचं नाव होतं पंचिनेल्लो. काय नाव होतं? पंचिनेल्लो. माझं नाव संजय आहे. मला घरी काय म्हणत असतील? संजू. राजेंद्र नाव असेल तर काय म्हणतात? तसं पंचिनेल्लो तर काय म्हणायला लागले त्याला? आणि जो पंचिनेल्लोचा जो लोगो आहे पंच मासिकाचा, तो जोक करायला लागतो. आपण नंतर मग कुलकर्णी सरांना सांगितलं तर मुखपृष्ठ मी तुम्हाला ऑनलाईन पाठवेल. तुम्ही बघा, ते जगातलं पहिलं विनोदी नियतकालिक मॅगझिन. लक्षात राहील तुमच्या? आणि ते व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक दोघांनी मिळून काढलं होतं. आज दिवाळी अंकांचं किंवा मार्मिकचं किंवा जे विनोदी दिवाळी अंक निघतात त्यांचं स्वरूप काय असतं? आज भरपूर व्यंगचित्र आणि विनोदी लेख, ते स्वरूप तिथून सुरू झालेलं आहे. आलं लक्षात? आणि तिथे व्यंगचित्रकला ब्रिटनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली, कारण ब्रिटिश लोकांना सेन्स ऑफ ह्युमर होतं चांगला. सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे काय? विनोद बुद्धी. म्हणजे त्यांच्यावरती जर तुम्ही टीका केली तर त्यांना ती सहन होत असेल. आपल्याला होते का? होते आपल्याला. आपली थोडी टिंगल टवाळी केली तर सहन होते? नाही होत. होते सर? नाही होत. पण त्यांच्याकडे ते सेन्स ऑफ ह्युमर होता, विनोद बुद्धी होती. त्याच्यावर कोणी टीका केली तर ते सहन करू शकत होते आणि त्यामुळे ते तिकडे अशा प्रकारचं विनोदी मासिक निर्माण करू शकले. आणखी मग तिकडून इकडे जेव्हा ब्रिटिश लोक राहत होते त्याच्यामुळे जहाजावरून ती मासिकं त्यांच्याकडे येत असत, त्यांच्या घरामध्ये. म्हणजे कप परेडला जे ब्रिटिश अधिकारी राहत असत त्यांच्या टेबलवरती ती मासिकं ठेवली जात असत. आणि आपल्याकडचा जो वर्ग होता, हिंदुस्थानी लोक होते, त्यांच्याकडे काम करत असत, त्यांचे सेक्रेटरी म्हणून वगैरे. म्हणजे पारसी लोक, खास करून पारसी लोक होते आणि ते त्यांच्याकडे काम करत असत. आणि त्यांनी ते त्या कशा प्रकारची मासिकं पाहिली,
त्यामध्ये एक अपेक्तर नावाचे ग्रस्त होते, पारसी ग्रस्त. काय नाव त्यांचं? अपेक्तर. त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी भारतामध्ये तसं पहिलं व्यंगचित्र विषयक मासिक काढलं. त्याचं नाव काय होतं? पारसी पंच. अपेक्तर कोण? आज बॉम्बे समाचार तुम्हाला पेपर माहिती आहे, मुंबई समाचार पेपर, अजूनही तो पेपर चालू आहे. 100 वर्षाहून अधिक वर्ष झाले. फोर्टला त्यांची बिल्डिंग आहे, त्या रोडला तिथे नाव आहे हुतात्मा चौकाच्या, मुंबई समाचार मार्ग. तो मुंबई समाचार हा गुजराती पेपर त्यांचा होता, तो अजूनही चालू आहे, लक्षात घ्या. त्यांनी हे काढलं. आलं लक्षात इथपर्यंत? आमच्या विद्यार्थ्यांना पण नवीन माहिती आहे, तुम्हाला पण नवीन माहिती असेल. अपेक्तरनी त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एखादा चित्रपट चालला तर तशा टाईपचे चित्रपट यायला लागतात. एखादं पुस्तक चाललं की तशा टाईपची पुस्तकं यायला लागतात. उदाहरणार्थ शोले चाललं तर ऍक्शनपट यायला लागले सगळे. बॉबी चित्रपट चालला त्यानंतर मिली जुली असे रोमॅन्टिक पिक्चर यायला लागले. हम आपके कौन पिक्चर चाललं त्यानंतर तशा मोठ्या टायटलचे पिक्चर यायला लागले. हम साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अगोदर बॉबी मिली जुली एक एक अक्षराचे चित्रपट होते. त्यानंतर कसे चित्रपट यायला लागले? बहुअक्षरी. आलं की लक्षात? हा ट्रेंड असतो. तुम्हाला माहिती आहे आज युट्यूब, तुम्हाला माहिती आहे युट्यूबची मुलं आहेत सगळे, तुम्हाला माहिती असेल युट्यूब, बरं एखादा युट्यूब चॅनल बनवत असेल किंवा युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा असेल तर ट्रेंड सेटर व्हिडिओज बघतो. ट्रेंड सेटिंग आज काय आहे? आज कुठल्या विषयावरती लोकांची जास्त चर्चा, त्या विषयावरती तो व्हिडिओ बनवतो. तसा त्यावेळचा तो ट्रेंड होता. कसला ट्रेंड होता? विनोदी मासिकांचा, आणि प्रचंड प्रमाणात चालत असत. त्यानंतर भारतामध्ये पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक विकली चालू झालं. त्याचं नाव शंकर्स विकली. काय नाव? शंकर्स विकली. आता हे शंकर्स विकली कोणाचं असेल? पटापट उत्तर द्या, वेळ वाचा. शंकर. एवढा वेळ कसा लागला तुम्हाला? राजूची आई म्हटल्यावर ती आई कोणाची म्हणायला वेळ लागतो? राजूचे पटकन उत्तर आलं पाहिजे. मी प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर विचारलंय ना, ते उत्तर सांगितलंय ना तुम्हाला प्रश्नामध्ये. आलं की नाही लक्षात? मग तेवढा वेळ कशाला घेतला? शंकराला गंगा इकडे पृथ्वीवर आणताना पण वेळ लागला नंतर. शंकर सुकले त्याच्यामध्ये अपास्ट्रोफी हेच लावलाय नाही ना तिथे. शंकर सुकले म्हणजे शंकरच असणार ना. तर शंकर पिल्ले हे भारतातले पहिले राजकीय व्यंगचित्रकार. काय त्यांचं नाव? शंकर्स पिल्ले नाही, शंकर पिल्ले. शंकर पिल्ले एस अपोस्ट्रोफी एस आहे त्यांचं नाव. शंकर पिल्ले हे भारतातील पहिले राजकीय व्यंगचित्रकार. त्यांना आपल्या भारतामध्ये फादर ऑफ इंडियन पॉलिटिकल कार्टून म्हटलं जातं. तुम्हाला जर प्रश्न आला UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना फादर ऑफ इंडियन पॉलिटिकल कार्टून्स, तर मला वाटतं बरेचसे विद्यार्थी ही माहिती नसेल तर काय लिहितील? बाळासाहेब ठाकरे किंवा अखिल लक्ष्मण. शंकरचं नाव कारण तो काळ गेलेला आहे. तर शंकर पिल्ले हे भारतातील पहिले राजकीय व्यंगचित्रकार. लक्षात, फादर ऑफ इंडियन पॉलिटिकल कार्टून. पंडित नेहरू सुद्धा त्यांचे चाहते होते, जगभरात अनेक चाहते त्यांचे होते. त्यांनी हे पंच सारखं पूर्णपणे भारतीय असलेलं साप्ताहिक काढलं, त्याचं नाव शंकर्स विकली. ते फोटो मी कुलकर्णी सरांना पाठवतो, कुलकर्णी सर तुमच्या ग्रुपवर ते पाठवते. पंच आणि शंकर्स विकलीचे फोटो किती विकले. त्याचं पण स्वरूप हेच होतं की भरपूर कार्टून्स आणि आतमध्ये विनोदी लेख. आलं लक्षात? मी काय मगाशी म्हणालो की जसं एखादा चित्रपट चालल्यानंतर जसे चित्रपट येतात तसे त्या काळामध्ये तशा टाईपची नियतकालिक यायला सुरुवात झाली. म्हणजे पारसी पंच, हिंदू पंच, मुस्लिम पंच, एवढंच नव्हे तर पुणे पंच, सातारा पंच, सांगली पंच असं सगळं निघायला सुरुवात झाली. मी काय म्हणतो ट्रेंड नक्कर असं सगळं ते चालू झालं. आलं की लक्षात? आणि असं नियतकालिकांचा जमाना चालू झाला. आता मला सांगा की एखादा आपण व्यंगचित्र साप्ताहिक काढतो किंवा व्यंगचित्र नियतकालिक काढतो, त्याच्यामध्ये काम करायला कोण पाहिजे? भांडी घासणारी बाई? मग बरोबर उत्तर, चित्रकार पाहिजे ना. मग चित्रकार भारतात आणणार कुठून? आपल्याकडे चित्रकार निर्माण करणारी इन्स्टिट्यूट देदे स्कूल ऑफ आर्ट ही 1857 साली स्थापन झाली. हा पण एक प्रश्न, मी बऱ्याच प्रश्नांची तुमचे उत्तर देतात बोलतो, लक्षात घ्या, तुमचं लक्ष असू द्या. तुम्हाला प्रश्न येतात ना मध्ये मध्ये.
1857 साली जे जे स्कूल ऑफ आर्ट सुरू झालं आणि ते जे जे स्कूल ऑफ आर्टचे पहिले प्रिन्सिपल डीन कोण होते ती पण इंटरेस्टिंग माहिती सांगतो तुम्हाला. जंगल बुक माहिती आहे तुम्हाला? जंगल बुक कुणी लिहिलं? पटपट पटपट उत्तर द्या म्हणजे आपल्याकडे वेळ नाही. मी सांगतो तुम्हाला. रुडयार्ड किपलिंग आहे लक्षात राहील तुमच्या. रुडयार्ड किपलिंगने जंगल बुक लिहिलं जे वॉल्ट डिस्ने नंतर चित्रपट. त्या रुडयार्ड किपलिंगचा जन्म जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाला. ती इमारत अजून आहे. रुडयार्ड किपलिंगचे वडील किपलिंग हे जे जे स्कूल ऑफ आर्टचे पहिले प्रिन्सिपल 1857 जेव्हा साली सुरू झालं तेव्हा. रुडयार्ड किपलिंग हे पहिले प्रिन्सिपल डीन जे जे स्कूल ऑफ आर्टचे आणि त्यांचा मुलगा रुडयार्ड किपलिंग त्याचा जन्म जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये का झाला? आणि त्याचे वडील तिथे राहत होते. त्यांना तिथे राहण्यासाठी आउट ऑफ दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्याचा जन्म झाला. आणखी तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती सांगतो की विटी स्टेशन किंवा मुंबईतल्या ज्या गोथिक स्टाईलच्या बिल्डिंग आहेत त्यांचं बरंचसं डिझाईन हे रुडयार्ड किपलिंगच्या वडिलांनी केले. लक्षात. आणि ते जाता जाता एक थोडं आत्मस्तुती म्हणा किंवा आत्मप्रौढी म्हणा पण सांगतो. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हा मिस्त्री असल्यामुळे कार्पेंटरी किंवा सुतारकाम व्यवसाय मुंबईतल्या बऱ्याचशा बिल्डिंगचं जे पूर्वीच्या बिल्डिंग उडनच्या असायच्या त्या उडनचं काम माझ्या आजोबांनी केलेलं आहे. ज्या मास्टर पीसेस बिल्डिंग आहेत ना ज्या मुंबईतल्या त्यातलं बरंचसं उडन काम म्हणजे माहीम करत असो ते माझे आजोबा करतात. पण शेवटी कसं माहितीये की जो कोणी काम करतो त्याचं नाव येतं ना. रमेश सिप्पीचे डायरेक्टर म्हणून नाव येतं. त्याच्यासोबत कॅमेरा कोणी हे हलवलं कोणी त्याचं नाव येत नाही. अगदी म्हणजे गायकांची लता मंगेशकरची वगैरे पण अगोदर नावं यायची नाही. मग लता मंगेशकर लढली आणि मग त्यांची नावं यायला लागली पडद्यावर. तुम्हाला माहिती असेल. हिरो लोकांची पण नावं नसायची अगोदर. कोण जो निर्माता आहे ना त्याचा म्हणजे इव्हन ज्या माणसाने चित्रपट लिहिलाय त्याचं सुद्धा नाव लिहत नसत अजूनपर्यंत पोस्टरवरती. केव्हापर्यंत माहिती आहे का तुम्हाला? आश्चर्य वाटेल. हा जनरल नॉलेजचा वर्ग आहे कारण UPSC MPSC विद्यार्थ्यांसाठी करतो. आमच्या वर्गामध्ये पण हे लेक्चर मी दिलं नव्हतं. तुम्हाला ते गरज आहे. हा केव्हा आला माहिती प्रकार? स्क्रिप्ट रायटर किंवा संवाद लेखकाचं नाव लिहिणं दिवार पासून. अमिताभ बच्चनचा दिवार आहे ना तो प्रकाश जंजीर पिक्चर प्रकाश मेहराचा आला. त्यानंतर हे सुरू झालं की ज्याने चित्रपट लिहिलाय त्याचं नाव लिहिणं. तोपर्यंत नव्हता. ते सुद्धा कसं लिहिलं गेलं ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. प्रकाश मेहराने ज्याने स्क्रिप्ट लिहिलं होतं सलीम जावेद त्यांना सांगितलं मी तुम्हाला पैसे दिले तुमचं नाव कशाला लिहू? तर सलीम जावेद. सलीम म्हणजे कोण? सलमान खानचे वडील. जावेद अख्तर कोण? फरहान अख्तरचे वडील. हे सांगितलं तर तुम्हाला लगेच कळेल. सलमान खानचे वडील म्हटल्यानंतर कळेल फरहान अख्तरचे त्यांचे वडील. त्या दोघांनी काय केलं माहितीये का? एका पेंटरला बोलवलं आणि स्टेन्सिल असते तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती ना आणि त्याच्यावरती लिहिलं स्क्रिप्ट सलीम जावेद. आणि ते पेंटरला घेऊन ते बांद्र्याहून निघाले आणि रात्री 10 वाजता गाणं म्हणतोय नाही तर मी गप्प राहतो तो गाणं म्हणून जातो. तर त्यांनी रात्री त्या माणसाला हायर केलं आणि सगळे जे बॅनर्स होते पोस्टर्स होर्डिंगला त्याच्यावरती त्यांनी त्याला मारायला सांगितलं स्क्रिप्ट सलीम जावेद. मग ते जया बहादूरच्या तोंडावर पण मारलं. तर त्यानंतर सलीम जावेदचं नाव झालं. सांगायचा मुद्दा हा नाही. माझा सांगायचा मुद्दा हा की तुमचा हक्क हा लढवून मिळवावा लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते केलं. हक्क आपल्याला असा सहजासहजी कोणी देत नाही. तो लढूनच मिळवावा लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आपण येतो ते काय शिकतो? ते हे शिकणं महत्वाचं. लक्षात सहजासहजी कोण देत नाही ना. मुलाला आई दूध केव्हा पाजते? तो असतोय तेव्हा. रडतो तेव्हा दूध पाजते. म्हणजे काहीतरी तो आपली गरज आहे सांगतो तेव्हा मग. आता मी मगाशी कुलकर्णी सरांचं दार वाजवलं तेव्हा त्यांनी उघडलं ना. बाहेर उभा राहिलो असतो कुलकर्णी सर येते मी येणाऱ्या 5:30 वाजता त्याला माहिती आहे दार उघडले तर तुम्हाला 6 वाजेपर्यंत उभं राहावं. दार ठोठावल्याशिवाय कोणी उघडत नाही. तुम्ही जॉब शोधताना पण हा नियम लक्षात ठेवा. घरी बसून कोण जाणार नाही जॉब तुम्हाला. लक्षात ना तुम्हाला तिथे सुद्धा मेहनत घ्यावी लागणार आहे. आलं काही मुद्दे तुमच्या लक्षात आले? ते व्यंगचित्रविषयक तुम्हाला इतिहास मुद्दाम सांगितला मी कारण प्रत्येक गोष्टीचा इतिहास भूगोल हा माहिती असला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याकडे हळूहळू व्यंगचित्र काल आधी शंकर स्वीकल्यानंतर मार्मिक निघालं बाळासाहेबांचं आणि मार्मिकने इतिहास घडवला. आलं की नाही लक्षात? ही व्यंगचित्र
आम्ही आमच्या वर्गामध्ये जे व्यंगचित्रकला शिकवतो तिथे क्लासिक व्यंगचित्रकार घडवण्याचं आम्ही काम करतो. आणि त्यासाठी आम्ही डेव्हिड लो, आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा आदर्श ठेवलेला असतो. परदेशामध्ये अनेक व्यंगचित्रकार आहेत, त्यांची आता नावं घेत नाही कारण बऱ्याच लोकांची नावं घ्यायला, पण त्यांची जी स्टाईल आहे ना ती आपल्याकडे लागू होत नाही. तुम्हाला माहिती त्यांच्याकडे काही पेय आहे ते आपल्याकडे पित नाहीत. कुठली ती मला वाटतं समजले असतील बरेचसे लोक, मला केलं कारण त्या भौगोलिक वातावरण असतं. तिकडच्या वातावरणातल्या गोष्टी आपल्याकडे चालतीलच असं नाही ना, बरोबर ना. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना पण मी नेहमी सांगत असतो की परदेशातली स्टाईल तुम्ही कॉपी करू नका. आपल्या इकडे गुरु आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, शंकर, त्या इन्स्टिट्यूटमध्ये जा ना. कारण परदेशातल्या व्यक्तींचा चेहरेपट्टी वेगळी असते, ती तुम्ही स्टाईल फॉलो करून काय करणार. आपली रंगरूप रेषा ही वेगळी असते ना. मग आपण आपल्या पद्धतीचं शिकलं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीचं जेवण जेवतो की नाही, मग कला आपल्या पद्धतीच्या नको का आपण शिकायला. मग परदेशातल्या कला कशाला शिकायला पाहिजे. गुगलवरती भरपूर आहे, गुगलवरती अफाट नॉलेज आहे. मग आपण बरेच लोक तीच चूक करतात म्हणून आपला देश मागे. देखणी बायको दुसऱ्याची, शेजाऱ्याची बायको चांगली वाटते, आपली बायको वाईट वाटते. आपली आई जी डाळ बनवते ती वाईट वाटते. आपल्या इथे राजूच्या आईने छान मला डाळ दिली. आपल्याला नेहमी दुसऱ्याचं, अमेरिकेतलं चांगलं वाटतं, इंग्लंडमधलं चांगलं वाटतं, आपलं वाईट वाटतं. हा आपला प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा स्वाभिमान, माझा देश चांगला, मी जे काम करतोय ते चांगले, माझ्या देशातले कलाकार महान, त्यांचं बघा तुम्ही. पण माझे नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रेट होते, तुम्हाला केव्हा कळणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास कराल तेव्हा. म्हणून पहिल्यांदा आपल्या देशातल्या व्यक्तींचा अभ्यास करा. आपण काय म्हणतो की एखादं तुम्हाला फिरायचं असेल, पहिल्यांदा आपला प्रदेश फिरा ना. पहिल्यांदा दादर फिरा, पण दादरमध्ये किती बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आचार्यांचं घर बाजूला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं इकडे घर बाजूला आहे, किती बघण्यासारखं. त्याच्यामध्ये तुमचा महिना जाईल. तर मित्रांनो, मी व्यंगचित्रकलेची पार्श्वभूमी तुम्हाला मुद्दाम सांगितली कारण आपण हा वर्ग UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी करतो. त्यांना ते मध्ये मध्ये प्रश्न येतात, त्यांना असे सामाजिक, राजकीय, जनरल नॉलेजचे प्रश्न खूप असतात, बरोबर ना. मी न करताही सांगतो कारण कुलकर्णी सरांच्या बरोबर असतो. तर म्हणून मी तुम्हाला ह्या माहिती सांगतोय सगळ्या की वेगळं काहीतरी सांगतो. तर ही व्यंगचित्रकला आपल्याकडे भारतामध्ये ही ब्रिटिशांकडून आली. त्यांची एक विशिष्ट स्टाईल होती. आणि ब्रिटनमधला गाजलेला व्यंगचित्रकार कोण, तर त्याचं पण नाव तुम्हाला सांगतो, ज्याने महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरला सुद्धा घाबरवलं होतं. ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा घाबरवलं होतं. ज्याच्या व्यंगचित्राने ॲडॉल्फ हिटलर घाबरला होता त्या व्यंगचित्रकाराचं नाव सर डेव्हिड लो. काय नाव? त्याचं पहिलं नाव कोणतं? डेव्हिड. बरं, चांगलं उत्तर आहे. सर कोणीतरी उत्तर. सर ही त्याला ब्रिटनच्या राणीने दिलेली पदवी होती, टायटल होतं, किताब दिलेला होता, सर डेव्हिड लो. हा डेव्हिड लो कुठल्या देशाचा? इंग्लंडचा. बरोबर उत्तर दिलं. पण तो मूळचा इंग्लंडचा नव्हता, तो न्यूझीलंडचा होता. पण त्याला व्यंगचित्रकलेची आवड एवढी होती की वयाच्या 12व्या वर्षीपासून तो व्यंगचित्र काढतो. वयाच्या 12व्या वर्षीपासून. परत मी आत्ताच आमच्या वर्गामध्ये सांगितलं की अभ्यास करताना तुम्ही एखाद्याशी जागा निवडा, त्या जागेमध्येच अभ्यास करा. स्टडी टेबल आपण म्हणतो, स्टडी रूम म्हणतो, बेडरूम म्हणतो, किचन म्हणतो, देव्हारा असतो आपल्याकडे किंवा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन बसतो. तसं तुमचा अभ्यास करताना कुठेतरी बेडवर उशी घेऊन बसला, अभ्यास करत बसलाय, आज कुठे किचनमध्ये भजीचा तुकडा टाकत पुस्तक वाचत बसला, आई छान झाले, तर अभ्यास छान करणं, आई छानच करते त्याला पटलं. तर आपली एक कामाची जागा ठेवा. डेव्हिड लोने ते केलं होतं. मला सांगायचं काय, डेव्हिड लोने ते केलं होतं म्हणून डेव्हिड लो ग्रेट बनलं. डेव्हिड लोने काय केलं होतं, त्याच्या घरामध्ये एक पियानो, केस अशी रिकामी होती, पियानो मोठा असतो ना, त्याची बॉक्स होता, त्याची त्याने स्टडी रूम केली होती. घरामध्ये त्याच्यामध्ये जाऊन बसायचा, आणखी हे करायचं. तुम्ही जर गुगलवरती गेला, जॉर्ज बर्नार्ड शॉ, त्याचं मी आता कार्टून काढणार आहे, कॅरिकेचर, माझा जो आवडता लेखक आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ, माझा प्रचंड आवडता लेखक आहे. त्याची मी सगळी पुस्तकं, त्याच्या कादंबऱ्यांवर बनलेले चित्रपट सगळं काढलं. त्याच्यातलं एक चित्रपट मी तुम्हाला सांगतो, माय फेअर लेडी. माय फेअर लेडी म्हणून पिक्चर बघा, अतिशय छान पिक्चर. त्याच्यावरती आपल्या हिंदीमध्ये देवानंदने एक चित्रपट बनवला होता, त्याचं नाव मनपसंत.
त्याच्यामध्ये देवानंद आणि टीना मुनीम, अनिल अंबानीची जी आताची बायको आहे, तिने त्यात काम करून त्याच्यावरतीच आपल्या मराठीमध्ये एक नाटक बनलं होतं. त्या नाटकाचं नाव ती फुलराणी. गुजरातीमध्ये त्याच विषयावरती नाटक बनलं होतं, तिचं नाव संतू रंगेली. लक्षात. हा तो जॉर्ज बर्नार्ड शॉ लेखक, तो माझा आवडता लेखक. जॉर्ज बर्नार्ड शॉ अतिशय श्रीमंत माणूस होता, प्रचंड श्रीमंत. कारण त्याची नाटकं चालायची आणि त्याची बायको ही कोट्याधीशाची मुलगी होती. सुरुवातीला जॉर्ज बर्नार्ड शॉ गरीब होता, नंतर तो श्रीमंत झाला. तर त्याचा फार मोठा बंगला असून सुद्धा त्याने आपल्या बंगल्याच्या बाहेर एक स्टडी रूम बनवली. तुम्ही गुगलवरती जा, मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, त्याची स्टडी रूम बघण्यासारखी आहे. एवढीशी जसं आपला टेलिफोन बूथ असतो ना, ते पानाची टपरी वगैरे असते, तशी त्याने त्या काळामध्ये आपल्या डोक्याने एक स्वतःची केबिन बनवून ठेवली. गुगलवरती जाऊन तुम्ही बघू शकता, जॉर्ज बर्नार्ड शॉ इन हिज स्टडी रूम. अप्रतिम की त्यात त्याने त्याची काठी ठेवण्यासाठी जागा, हॅट ठेवण्यासाठी जागा, टाईपरायटर ठेवण्यासाठी जागा, आणि ते छोट्याशा जागेमध्ये सगळं त्याने ते केलं होतं. पूर्वीचे लेखक टाईपरायटरवरती टाईप करून सगळे लेख नाटकं लिहत असत. अप्रतिम अशी ती क्लिप आहे बघा, जॉर्ज बर्नार्ड शॉ. तर तो जॉर्ज बर्नार्ड शॉ. त्याचे आणखी एक गंमत सांगतो, व्यंगचित्र आणि जॉर्ज बर्नार्ड शॉचा एकत्र किस्सा आहे म्हणून सांगतो. शंकर पिल्ले हे भारतातले, मी कोण सांगितलं, फादर ऑफ इंडियन पॉलिटिकल कार्टून. जॉर्ज बर्नार्ड त्यावेळेला विमान प्रवास नव्हता, त्यामुळे लोक लॉन्चमधून बोटमधून प्रवास करत असत. आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ कुठेतरी परदेशात जात होता, तेव्हा त्याची बोट ही आपला गेट ऑफ इंडिया आहे ना, गेट ऑफ इंडिया, त्याच्या समुद्रामध्ये बंद पडली. आणि म्हणून सगळे प्रवासी मुंबई फिरायला आले इकडे. त्याच्यामध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ सुद्धा होता. जॉर्ज बर्नार्ड शॉ लॉन्चमध्ये गेट ऑफ इंडियाजवळ बसून होता. शंकर पिल्लेना कोणीतरी सांगितलं, तेव्हा ते योगागर मुंबईत होते, की जॉर्ज बर्नार्ड शॉ असं तिथे बसलेला आहे. म्हणून त्याने त्याचं जॉर्ज बर्नार्डचं कॅरिकेचर केलं आणि त्याचे ऑटोग्राफ घ्यायला गेले. मला तसं छंद आहे, मी असं ऑन दी स्पॉट बऱ्याच लोकांची कॅरिकेचर्स केले. लता मंगेशकर, सेलिब्रिटींचे आहेत. माझं पुस्तक पण आहे त्याच्यावरती, स्केचिंग मिस्ट्री नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ती कॅरिकेचर्स आहेत. आणि त्यांचे ऑटोग्राफ्स पु ल देशपांडे आहेत, बाळासाहेब आहेत, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांची मी अनेकांची ऑन दी स्पॉट कॅरिकेचर करून त्यांची सही घेणं हा माझा छंद आहे. मंगेश पाडगाव असे बरेच आहेत त्या पुस्तकामध्ये. तसं शंकर त्यांचं जॉर्ज बर्नार्ड शॉची ऑटोग्राफ घ्यायला लॉन्चमध्ये गेले. जॉर्ज बर्नार्ड शॉने पाहिलं आणि तो म्हणा, आर यू इंडियन? ते म्हणाले हो. त्याने चित्र घेतलं आणि ते समुद्र फाडून टाकलं आणि ते म्हणाला, आय हेट इंडियन्स. तो भारताचा एवढा द्वेष करायचा की त्याने तिथे व्यंगचित्रकाराचं सुद्धा चित्र त्या फाडून समुद्रामध्ये. हा एक व्यंगचित्र विषयक किस्सा आहे म्हणून सांगितलं. तर तो जॉर्ज बर्नार्ड शॉ अतिशय प्रतिभावंत. त्याचं व्यंगचित्र काढताना डेव्हिड लोक कसं काढायचं, व्यंगचित्र काढताना नेमकं त्याच्यामध्ये काय टिपायचं असतं. व्यंगचित्रकार होण्यासाठी प्रमुख पायरी असते ती म्हणजे तुमची चित्रकला चांगली पाहिजे. आमची ह्याच सावरकर स्मारकामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी राजसाहेब ठाकरे म्हणूया, राजसाहेब ठाकरेंना आम्ही बोललो होतो, विकास सबनीस आणि आम्ही आमच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांसाठी, जसं मी तुमच्या समोर देतोय तसं राजसाहेब ठाकरे आले होते सावरकर स्मारकामध्ये. आमच्या खाली ते मादाम कामा हॉल आहे आणि आमच्या सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला आम्ही बोलवलं या आणखी राजसाहेबांचं ठिकाण. राजसाहेबांचं 1.5 तास आम्ही तिथे व्याख्यान ठेवतो. आमच्या कार्टूनच्या विद्यार्थ्यांनी कार्टून विषय पॉलिटिकल. त्यात राजसाहेबांनी सांगितलं होतं की व्यंगचित्रकला ही चित्रकलेची शेवटची पाहिजे. जर तुम्हाला अल्फाबेट्स येत नसेल तर तुम्ही लँग्वेज काय लिहिणार, वर्ड्स काय लिहिणार, आलं की लक्षात. म्हणून चित्रकला शिकताना तुम्हाला पहिल्यांदा त्याची बेसिक फंडामेंटल्स माहिती असणं आवश्यक. आलं की नाही लक्षात. कुठली गोष्ट कुठे असते, केवढी असते याचं प्रमाण. जसं जेवणामध्ये आई मसाला किती टाकायचा, मीठ किती टाकायचं, ती कशी पुस्तकं पाकक्रियाची यूट्यूब लावून टाकते का, नाही न बघता टाकते की नाही. इकडचा डबा पण काढताना अचूक तिथं डब्याकडे हात जातो, अचूक हे येतं, हा सरावाचा भाग असतो. सगळ्या गोष्टी सरावाने होतात. तसं तुम्हाला शरीर रचनेचा थोडा अभ्यास कॅरिकेचर करताना करावा लागतो, ज्याला अॅनाटॉमी म्हणतात. आलं की नाही. तुम्ही प्रश्न विचारायचा, तुम्ही आता बोलणं थांबवणार आहे, किती बोललो ना, मी पण माणूस आहे ना. व्यंगचित्रकार माणूस नसतो असं तुम्हाला वाटेल, आपलं डुलकी काढतो आपण मस्त, असं नको व्हायला. नंतर मी प्रश्न विचारायला सांगणार म्हणून जागे व्हा लवकर, रात्र वैरायचे जागे राहा. आणि प्रत्येकाने प्रश्न विचारायचा आहे. अशा आमच्या विद्यार्थ्यांनी एक वेळ नाही विचारलं तर घंटा रोज मला विचारून
हे करत असतात. आज तुमच्याकडून मला प्रश्न हवे आणि त्यात तुमचं टॅलेंट दिसलं पाहिजे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारणार तिथे पत्रकार परिषदेत बाकीच्यांना विचारतात तसले प्रश्न नको. ते साहेब तुम्ही रिटायर केव्हा होणार, मग हे काय, तुम्ही काल तुमचे एकत्र जेवण घेतलं, तसले प्रश्नामध्ये सुद्धा तुमचं टॅलेंट दिसलं पाहिजे. लहान मुलं प्रश्न आईवडिलांना विचारता शिकतात तेव्हा ते टॅलेंटेड प्रश्न असतात ना. आपण त्यांची होतो मुलं तशी शिकत असतात ना, प्रश्न विचारत. तसे तुमचे प्रश्न असले पाहिजेत. म्हणून सबकॉन्शियस माइंडमध्ये आता लवकर एक 5 मिनिटांनी तुम्हाला प्रश्न विचारायचे लक्षात येतो. जॉर्ज बर्नार्ड शॉ हा जो माझा आवडता लेखक आहे, त्याचं व्यंगचित्र डेव्हिड लो कसं काढायचं, त्याच्यामध्ये तो काय टिपायचा ते मी आता तुम्हाला काही डेमो दाखवतो. आणखी दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यंगचित्र आणि कविता हे जे साहित्याचे प्रकार, त्याच्यामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये ना तुम्हाला जास्तीत जास्त भाष्य करता आलं पाहिजे. काय कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भाष्य करता आलं पाहिजे. नाही तर फोनवर आपण 2-2 तास बोलत असतो आणि नंतर काय समजू त्याला, थांब माझी बॅटरी डाऊन झाली मी तुला 5 मिनिट लागेल. स्वतःची पण बॅटरी डाऊन करतात, मोबाईलची पण बॅटरी डाऊन करतात. इतकं बोलतो कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त. मी आता जास्त बोलतोय पण मला तुम्हाला सांगण्यासाठी ते बोलावं लागतं. कोणतरी म्हणेल सर मग तुम्ही मागाशी म्हणतो हाच पहिला प्रश्न यायचा नाही तर तुम्ही कसे जास्त बोलत होता व्यंगचित्र, हाच पहिला प्रश्न यायचा. तसं नको. तर कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त असे कमीत कमी रेषांमध्ये जास्तीत जास्त भाष्य असलं पाहिजे, तर ते व्यंगचित्र होतं. रेषा ही व्यंगचित्रकाराची भाषा असली पाहिजे. लक्षात ते जॉर्ज बर्नार्ड शॉचं कॅरिकेचर काढताना डेव्हिड लो काय करायचं, जॉर्ज बर्नार्ड शॉचे कपाळ मोठं होतं. मी एक शब्द वापरतो आणि विचारपूर्वक वापरतो, लक्षात ठेवा. थिंक बिफोर इंक. लक्षात आपण काय करतो, बोलल्यानंतर विचार करतो, अरे याला असं बोलायला नको पाहिजे, अगोदर विचार करतो. रेषा काढल्यानंतर आपण विचार करतो असं काढतो, मग फोटोवर घ्यायचा ना, कागद फाडतो. म्हणून रेषा आखतानाच अगोदर विचार पाहिजे तुमचा. लक्षात. जॉर्ज बर्नार्ड शॉचं कपाळ मोठं होतं म्हणून मी ते कपाळ एक्झॅगरेट केलंय, त्याची अतिशयोक्ती केली. व्यंगचित्रांमध्ये प्रामुख्याने काय होतं, अतिशयोक्ती, डिस्टॉर्शन. अतिशयोक्ती प्रामुख्याने तर एखाद्याचं नाक थोडंसं मोठं असेल ते जास्त मोठं करतो. ओके. त्यानंतर कपाळ मोठं होतं, त्यानंतर त्याच्या भुवया डोळ्यांच्या खूप अशा आपल्या मनमोहन सिंग सारख्या, आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या जाड होत्या. लक्षात. त्यानंतर त्याचे डोळे हे घारे निळे असे होते. आता मला सांगा मी हे निळे डोळे दाखवण्यासाठी काय केलंय बघा, फक्त 2 रेषा काढल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला निळ्या डोळ्यांचा घाऱ्या डोळ्यांचा भास, काळे डोळे नाही ते कळेल तुम्हाला. हे बारकावे कमीत कमी रेषांमधून त्याचं नाक असं सरळ होतं. परत त्याच्या मिशा त्या सुद्धा अशा पिळदार आणि अशा मोठ्या होत्या. आणि त्याची दाढी सुद्धा अशी माझ्यासारखी नाही, त्याच्यापेक्षा मोठी होती. आणि कपाळावर नेहमी वैतागल्यासारखे त्याचे आठ्या असायच्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ. आता महत्वाचं मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर जॉर्ज बर्नार्ड शॉ हा मगाशी मी सांगितलं शंकर पिल्ल्यांचं त्याने चित्र फाडून फेकून, इगोइस्ट होता, ताट खाण्याचा होता, कोणासमोर झुकायचं नाही. मग हे तुम्ही रेषेत कसं दाखवणार, मी शब्दात मांडलं तुमच्या समोर, तर रेषेत कसं दाखवणार, त्यासाठी तो मान कोणासमोर न झुकवणार असं दाखवायचं. सरळ रेषा मोठी बोल्ड अशी सणसणीत अशी जाड रेषा डेव्हिड लाखायचा आणि खाली त्याचं टाय आणि डेव्हिड लोची स्टाईल. तुमच्या रेषेमधून भाषा आली पाहिजे, लक्षात आलं. रेषेमधून भाषा, त्याचं भव्य कपाळ, त्याचं ताट खाणा असं चित्रातून आलं पाहिजे. कळलं तुम्हाला, ही रेषेची भाषा आहे. सर एक रिक्वेस्ट करू. हा बोला. इथं उपस्थित कोणाचं चित्र काढून दाखवतं का यांच्या विद्यार्थी? आपण बघूया वेळ वेळ वगैरे कसा आहे ना,
त्याप्रमाणे करू. वेळ वगैरे कसं आहे ना त्याप्रमाणे करू. मागे आपण कुलकर्णी सरांचं काढलेलं आहे तुमच्या म्हणून म्हटलं माझं नको, तुमचं चित्र ते अजरामर आहे अजून. सरांचं आपण चित्र काढूनच वर्गाची सुरुवात केली होती. आता पुढे जाऊया. मी काय म्हणालो, हे मी तुम्हाला चित्र दाखवून त्याच्यामध्ये मी कॉमेंट्स केले. भव्य कपाळ, त्याची ताठपणा, त्याच्या फिल्टर निशाण. आता आपण मिनिमाइज करायला शिकू. तुम्हाला माहिती की आपण सोशल मीडियावरती गुड मॉर्निंग म्हणताना सुद्धा काय म्हणतो, गुड नाईट म्हणताना काय म्हणतो. भाषा आपली संकुचित होत चालली. लक्षात. तुम्हाला माहिती आहे कोण वाचत नाही, आणि वाचेल तो वाचेल सगळं माहीत असून कोणी वाचत, फक्त व्हॉट्सअपचे मेसेज वाचतो. आलं की नाही, गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे. बरोबर. गुड नाईट केव्हा होतं माहिती आहे का तुम्हाला? रात्री 2-2:30 वाजता ऑनलाईन असतं. गुड नाईट रात्री 2-2:30ला दिला जातो. तेव्हा पहाट होत असते, कोंबडाकडे आरवत असतो, तेव्हा गुड नाईट होतं. भाषा संकुचित होत चाललेली, आणखी कमीत कमी शब्दात बोलण्याकडे प्रकार वाढत चालले. उदाहरण एखाद्या चित्रपटाला की ते TV अँकर असतात ना, ते तुम्हाला पिक्चर कसा वाटला, सगळ्यांचं मराठीत एकच, लय भारी झालं. चित्रपटाची समीक्षा झाली, लय भारी. 2 शब्दांमध्ये 4 शब्दांमध्ये, कारण बोलताच येत नाही ना. कारण व्हॉट्सअपचे मेसेज वाचून तुमची काय भाषा सुधारणार का? त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, मी सगळ्यांना सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तकं वाचा. भाषेचं वैभव, खजिना भाषेचा. कुलकर्णी सर बरोबर ना? बरोबर. माझ्यात बोलताना कुठली 6 सोनेरी पानं वाचा, माझी जन्मठेप वाचा. भाषा, तुमची भाषा सुधारेल. मराठी आमची सुधारली त्यामुळे. केवढी पुस्तक आहेत, समजलं. पुस्तक खरोखरच वाचा. कारण स्वातंत्र्य सावरकरांच्या सगळ्या भाषांवरती तुम्हाला माहिती आहे का, मराठीमध्ये जे बरेचसे शब्द आहेत ना, आपण जर 40% म्हणून ते सावरकरांनी दिलेले आहेत. फार कमी लोकांना माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला कितीतरी शब्द दिलेले आहेत. तारीखला मला वाटतं दिनांक दिला ना, बरोबर आहे ना? तुम्ही सांगा ना काही शब्द. पॉलिटिकल सायन्स मधले बरेचसे शब्द त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी दिलेले, जसं प्रोसिजर, विधी, मग त्याच्याप्रमाणे घटना, संविधान हे सगळे शब्द सावरकरांचे आहेत, कोणालाच माहिती नाही. आणि पूर्वी आपल्या बाजूला जे राहायचे तेव्हा महापौर शब्दही सावरकरांनी दिलेले. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तो महानगरपालिका सावरकरांनी. हे माहिती होतं तुम्हाला? नाही. ही सावरकरांची देणगी आहे. हे असंख्य शब्द आहेत, त्यांनी थोडे सांगितले, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. तर हे आपल्याकडे हा असा व्यासंग असला पाहिजे. तर मी म्हणालो की कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला व्यक्त होतात. जॉर्ज बर्नार्ड शॉचं मी पूर्ण चित्र काढलं. आता इथे जरा वेगळ्या भाषेत, जसं गुड मॉर्निंग, गुड नाईट करतो, तसं कमीत कमी आपण इथे रेषा वापरतो. जसं आपण शब्द वापरतो तसं कमीत कमी आपण रेषा वापरतो. भव्य कपाळ काढलं, बरोबर, डोक्यावरती. आता नंतर प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर या भुवया काढल्या, कपाळावरती आठ्या काढल्या, इथे त्याचं नाक दाखवलं, इथे त्याच्या मिशा दाखवल्या. झालं जॉर्ज बर्नार्ड शॉ. काही डोळे पिळणे दाखवले, कमीत कमी रेषा. इथे ती बऱ्याचशा रेषा मी डिलीट केले, तरी जॉर्ज बर्नार्ड शॉ तुम्ही दाखवू शकता. ही चित्राची भाषा आहे. जगातील पहिली भाषा कोणती सांगाल मला? इंग्लिश. आणखी कोण? संस्कृत. आणखी कोण? वारली. संस्कृत, इंग्लिश, रॉंग. वारली कोण म्हणाल? शिलालेख, पेंटिंग. आता मी दिलं तर चालेल उत्तर ना. जगातील चित्र ही जगातील पहिली भाषा आहे. गुहेमध्ये जी चित्र आहेत किंवा इजिप्तच्या पिरॅमिड्सवरती जी चित्र आहेत ती जगातली चित्रलिपी. चित्रलिपी ही जगातील पहिली लिपी. नंतर मग त्या चित्रांची अक्षरं बनली, अक्षरांची लिपी बनली, आणि मग अशी भाषा तयार झाली. म्हणजे जसं कापसाचा धागा बनतो, धाग्याचं वस्त्र बनतं, आणि मग शर्ट बनतो, तसं झालं. म्हणजे चित्रांची अक्षरं आणि मग अक्षरांची भाषा झालेली आहे. चित्रलिपी ही जगातील पहिली लिपी. कळलं तुम्हाला? आता इथे मी एक अक्षर काढू. भाषा कशी तयार झाली ते आपण जरा बघू. आपण हत्तीला संस्कृत भाषेमध्ये म्हणतो काय? गज. बरोबर. मराठीमध्ये सुद्धा गज शब्द आहे, ब्राह्मी लिपीमध्ये गज शब्द. ही भाषा कशी तयार झाली? इथे मी ग अक्षर लिहितोय,
याच्यामध्ये तुम्हाला हत्ती दिसतोय, ग शब्द असा तयार होतो. गज, ज्याने कोणी पहिल्यांदा ग पाहिला त्याने ग अक्षर असं तयार केलं. त्याच्यामध्ये त काढला मी, तुम्हाला तलवार दिसते, थोडीशी ऍडिशन केली की तलवार याच्यामध्ये तयार होते. क कमळ, क आणि लक्षात भाषा ही चित्रातून तयार झालेली. आपण जे बोलतो त्यातून भाषा तयार झालेली लक्षात ठेवा. भाषा ही आपोआप तयार झालेली नाही. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट सांगितल्यानंतर लगेच कळते, कारण संपूर्ण आपली जी भाषा आहे ती चित्रमय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पिक्चोरली आहे सगळी लँग्वेज. आपले मराठीतले, संस्कृत मधले, सगळ्या भाषातले शब्द सुद्धा पिक्चोरल आहेत, चित्रमय आहेत. एक एक्झाम्पल देतो. आपण घोरायला झोपतोय, माझ्या वर्गाचा परिणाम बघायचा. अंगाई म्हणण्याची गरज नाही. लक्ष, माझं लेक्चर आहे उद्यापासून, कुलकर्णी सर देते, झोपला आहे. तर असो, भाषा ही पिक्चुरल असते. त्याचं उदाहरण देतो मी जेव्हा असे केस वगैरे काळे करत बसलो ना, ती बायको म्हणतो, काय नखरा चाललाय तुमचा. नखरा या शब्दामध्ये जात काय, न खरा, खरा नसलेला. कारण माझे केस पांढरे, मी काळे करतोय म्हणजे ते खरे नाही. आपण सकाळी उठल्यानंतर काय करत असतो माहितीये का तुम्हाला, की आपण आहोत तसं न दिसण्याचा प्रयत्न करत असतो सकाळी उठल्यापासून. म्हणून नखरा म्हणतात, न खरा, खरा नसलेला. मला सांगा, शब्द भाषा आहे की नाही पिक्चोरियल? मी जे उदाहरण देतोय ते म्हणजे आपण काय करतो, पावडर लावतो, असतो काळे पावडर लावतो, त्यामुळे व्हाईट क्रीम आपल्याकडे खूप वाढलेली आहे. कोण खरंय बोलला? खरंय कोण बोलला? व्हाईट क्रीम वाढले. तर आपल्याकडे व्हाईट ब्युटीचं एक फॅड निघालेलं आहे. तर आपण थोडक्यात आपण ते कशासाठी वापरतो मला सांगा ना, कशासाठी आपण वापरतो? आपण आहोत तसे न दिसण्यासाठीच करतोय ना सगळं. आलं की नाही लक्षात? तर हे शब्द हे कसे. आणखी एक शब्द तुम्हाला सांगतो आणि मग तुमचे प्रश्न मला येऊ देता. पर्सनॅलिटी शब्द म्हणतो आपण. अमिताभची पर्सनॅलिटी सांगते. रिमोट कोणाकडे? रिमोट कोणाकडे? बाळासाहेबांकडे होता हे मला माहिती होतं. अगोदर शिवसेनेच्या सत्तेच्या काळात बाळासाहेबांकडे रिमोट होता. तरी म्हटलं असं का होतं सेटिंग चुकीचं. आता तो महेश कुलकर्णीकडे. तुम्ही सगळ्यांना थंड करणार आहे. हा, बाळासाहेब गरम करत असत सांगतो. आणखी एक शब्द सांगतो. भाषा कशी पिक्चर. आपला जो व्यंगचित्राचा वर्ग आहे, चित्राचं महत्व सांगतोय. आपल्या सगळ्या जीवनामध्ये चित्रमय जीवन आहे. लक्षात घ्या तुम्ही. हे जे तुम्ही मोबाईलमध्ये सगळे लोगो वगैरे बघता ना, स्माइली वगैरे, ते व्यंगचित्रकारांची देण आहे. लक्षात घ्या. उदाहरण व्हॉट्सअपचा लोगो दाखवतो. हा व्हॉट्सअपचा लोगो आहे, बरोबर. मला सांगा, कॉमिक्स मध्ये अगोदर जी वाक्य असायची, डायलॉग बोलणारे, डायलॉग बॉक्स, ते असे असायचे. म्हणजे कार्टून मधून आलं की नाही कळलं तुम्हाला? कार्टून एखादं कॉमिक्स असेल तर हे वापरलं जायचं. आणखी एक शब्द तुम्हाला सांगतो, पर्सनॅलिटी शब्द. आपण म्हणतो अमिताभची पर्सनॅलिटी चांगली, धर्मेंद्रची पर्सनॅलिटी चांगली. हा पर्सनॅलिटी शब्द सुद्धा चित्रातून आलेला आहे. सगळी भाषा, सगळे शब्द चित्रमय आहेत. मी परत परत सांगतो तुम्हाला. लॅटिन असो, ग्रीक असो, संस्कृत असो, हे सगळं पिक्चर आहे. पर्सनॅलिटी चांगली आहे. म्हणून पर्सनॅलिटी हा शब्द कसा आला तर ग्रीक देशामध्ये, ग्रीस भाषेमध्ये जी नाटकं होत, त्या नाटकातला राजा, जर राजा असेल तर तो राजाचा मुखवटा घालायचा, राणी असेल तर राणीचा मुखवटा घालायची. आपण त्यांना मास्क म्हणतो, पण त्या ग्रीक भाषेमध्ये त्याला पर्सोना म्हणतो. काय त्या मुखवट्याला म्हणत असत? पर्सोना. ह्या पर्सोना शब्दावरून पर्सनॅलिटी शब्द. म्हणजे एखाद्याची पर्सनॅलिटी आपण चांगली म्हणतो तेव्हा काय म्हणतो? त्याचा मुखवटा चांगला. लक्षात. त्या भाषेमध्येच त्याचं उत्तर आहे. कळलं तुम्हाला? ही
चित्राची व्यंगचित्रकलेची भाषा आहे. तर मला वाटतं आता तुम्ही काही प्रश्न विचारा, त्याची आपण उत्तरं देऊ. आणखी मग जर वेळ असेल तर आपण पुढे म्हणणार पुढे येऊन जर हे पुढे शूट करायचं.